राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा। मुंबईमध्ये पहिल्यांदाच सिलेंडर मिळवण्यासाठी लांब रांगा, तर पुण्यातही गॅस सिलेंडर मिळवताना ग्राहकांच्या नाकी नऊ। गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील हॉटेल चालकांवरती चूल पेटवण्याची वेळ। गॅस अभावी लाकूड कोळसा वापरून चुलीवरती स्वयंपाक। दादर माटुंग्यातील प्रसिद्ध मनीष कॅफेमध्ये पेटली चूल। नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह प्रमुख शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा। गॅस एजन्सी बाहेर रिकाम्या टाक्या घेऊन नागरिक वेटिंगवर। गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नाराजी। रत्नागिरीत गॅस एजन्सी बाहेर गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। गॅस वितरणाचे नियम बदलल्यामुळे गोंधळाची परिस्थिती। बुकिंगमधील दिरंगाईमुळे ग्राहकांमध्ये नाराजी। एलपीजी पुरवठ्यावरती राज्य सरकारची करडी नजर। सिलेंडर नेणाऱ्या वाहनांना पोलीस सुरक्षा द्या। सरकारचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, तर जिल्हा स्तरावरती कंट्रोल रूम आणि विशेष समित्या स्थापन करण्याचे निर्देश। युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई। घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेनं करा। गॅस टंचाईबाबत मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, तर 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची आज पत्रकार परिषद। संध्याकाळी 5 वाजता सर्व संबंधित विभागांची पीसी होणार। केंद्र सरकार युद्धावरती भूमिका मांडणार। आखाती युद्धामुळे लग्नाच्या पंक्तीवर टांगती तलवार। पिंपरीत गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केटरर्सकडून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी। केटरर्सनी हात झटकल्यामुळे वऱ्हाडींच्या जेवणाचा प्रश्न। गॅस अभावी मुंबई महापालिकेच्या 5,40,000 विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजनाची योजना संकटात। गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांना फळांचं वाटप। आजपासून शाळेत भोजनाऐवजी फळं मिळणार। मुंबईत गॅस कनेक्शन कापण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धुमाकूळ। 4 दिवसात तब्बल 26,42,000चा गंडा। युद्धाच्या अफवांचा आधार घेत वृद्धांना बनवलं टार्गेट। पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयात गॅसचा तुटवडा। रुग्णांच्या सुविधेसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा करा। मनोरुग्णालय प्रशासनाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। इराण अमेरिका युद्धामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण सुरू। सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्ये 180 अंकांची घसरण। गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान। पाकिस्तानच्या अफगाणिस्तानातील विविध शहरांवरती एअर स्ट्राईक। 4 अफगाणी नागरिकांचा मृत्यू, तर 15 जण जखमी। प्रत्युत्तरात तालिबानचे पाकिस्तानी शहरांवरती ड्रोन हल्ले। भारताकडून अफगाणिस्तानवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेत सादर होणार। लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं विधेयक। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवड। भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती। 32 दिवसांच्या सहलीनंतर झडपी सदस्य धाराशिवमध्ये। भाजपची एसआयआर संदर्भात 17 मार्च रोजी महत्त्वाची बैठक होणार। मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार। आमदार, महापौर आणि जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याचे आदेश। केसी कॉलेजमध्ये बैठकीचं आयोजन। म्हाडाचा मुंबईकरांना मोठा दिलासा। मुंबईतील 2,500 घरांसाठी लॉटरी निघणार। मार्च महिन्याच्या अखेरीस जाहिरात निघणार। राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। गारपिटीचा धोका असल्यामुळे पिकांची काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। नाशिकमध्ये मार्च महिन्यातच उन्हाचा उच्चांक। तापमानाचा पारा 38 अंशांवर। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर। भावाच्या निधनानंतर धार्मिक विधीसाठी कोर्टाची विशेष परवानगी। बीड जिल्हा कारागृहातून पोलीस बंदोबस्तात रवानगी। रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानींची मालमत्ता ईडीकडून जप्त। रिलायन्सची 581 कोटींची मालमत्ता जप्त। फेमा अंतर्गत अनिल अंबानींवरती ईडीकडून कारवाईचा बडगा।